हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू साईश कोचिंग क्लासेस. आणि आज आपण इंग्रजी विषयामधील युनिट नंबर 2 त्यामधील 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत. आता द बॉय हू ब्रोक द बँक याचा अर्थ असा होतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक बुडवणारा मुलगा. तर अशा ह्या पाठामध्ये आपल्याला नेमकं काय सुचवायचं आहे लेखकाला, तर ते आपण या इथे पाहणार आहोत. अशा पद्धतीने हा जो द बॉय हू ब्रोक द बँक याच्यामध्ये रस्किन बॉन्ड हे त्याचे लेखक आहेत. रस्किन बॉन्ड ह्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आपण काय करूया, आपल्या PDF-वरती येऊया आणि PDF-वरती येऊन आपल्याला त्यांच्याबद्दल जाणून घेऊन या पाठाचा देखील आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. ओके, पाहूया द बॉय हू ब्रोक द बँक. बरोबर आहे. मग आता हा जो बॉय आहे हा काय करतोय की बँक बुडवणारा मुलगा असं इथे याचं शीर्षक आपण मराठीमध्ये पाहू शकतो. रस्किन बॉन्ड 1934 मध्ये बॉर्न झालेले आहेत. इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट, म्हणजे हे ब्रिटिश वंशाचे, डिसेंट म्हणल्यावरती ब्रिटिश वंशाचे इथे आपल्याला म्हणता येईल. ब्रिटिश वंशाचे हे काय आहेत, भारतीय लेखक आहेत. म्हणजे त्यांचा जन्म हा ब्रिटिशमध्ये झालेला आहे आणि ते तसे भारताचे लेखक म्हणजे भारतीय लेखक आहे असं इथं सांगितलेलं आहे. ही लाईव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लँडोर. ओके, लँडोर इन मसुरी, इंडिया. म्हणजे ते भारतातील मसुरीच्या इथं लँडोर नावाचं एक स्पेस आहे. तिकडे एका कुटुंबाने त्यांना दत्तक घेतलेलं होतं आणि त्यांच्या कुटुंबासोबत ते राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. भारताच्या बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि आवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1992 साली आपल्या भारत सरकारने काय केलं, 1992 साली त्यांना साहित्य अकादमीचं पारितोषिक देण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण हा पुरस्कार देऊन जवळजवळ पद्मश्री हा 1999ला आणि 2014ला पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे. असे हे रस्किन बॉन्ड यांची ही कथा आहे, यांचा हा लेख आहे. पाहूया तर काय आहे या लेखामध्ये. ओके, नथू ग्रम्बल टू हिमसेल्फ. ओके, जस्ट अ मिनिट. Okay, Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank, okay, owned by the Seth Govind Ram. Now the grumble म्हटल्यावरती इथे आपल्याला अर्थ त्यांनी दिलेला आहे, शो वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड. ओके, म्हणजे काय तर एखादी तक्रार किंवा कुरकुर करणे असं त्याला आपण म्हणतो ग्रंबलला आपण कंप्लेंट देखील म्हणू शकतो. सो तुम्हाला ह्याचं सगळे मिनिंग्स तुम्हाला माहीत पाहिजे, कारण पेपरला आलं व्हॉट यू मीन बाय कंप्लेंट, राईट फ्रॉम द स्टांजा और राईट फ्रॉम द पॅराग्राफ, असे काही प्रश्न तुम्हाला पेपरला विचारले जातात. तर ग्रंबल्ड म्हणजे काय तर शो वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड किंवा कंप्लेंट करणे किंवा कुरकुर करणे किंवा तक्रार करणे असा इथे अर्थ अपेक्षित आहे. ओके, मग आता या पहिल्या वाक्याचा अर्थ काय होतो तर शेठ गोविंद रामांच्या, जे शेठ गोविंद राम होते, बरोबर, शेठ गोविंद राम यांच्या मालकीची काय होती, पीपलनगर बँक. ओके, बँक होती आणि ह्या पीपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नथू काय झाला
स्वतःवरच चिडला. हिमसेल्फ, सी ग्रंबल टू हिमसेल्फ, म्हणजे स्वतःचीच कुरकुर तो करू लागला. आणि स्वेप्ट म्हणजे काय, तर तो काय करायचा तिथे, तर झाडू मारायचं काम करायचं. आणि कुठे झाडू मारत होता, तर पिपलनगर बँकेमध्ये पायऱ्यांवरती झाडू मारत होता, जी कोणाच्या मालकीची होती, शेठ गोविंद राम यांच्या मालकीची होती. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिली अँड केअरलेसली. ओके, त्याने काय केलं, निष्काळजीपणे घाईघाईमध्ये काय केलं, पायऱ्यांवरती आणि हातातला झाडू फिरवला. आणि त्यामुळे काय झालं, तर द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबो हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. काय झालं की त्याने घाईघाईमध्ये आणि निष्काळजीपणे तो जो झाडू होता तो त्या पायऱ्यांवरती फिरवायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे ती जी झाडलेली धूळ होती त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा त्या पायऱ्यांवरती काय झाली, पडली म्हणजे काय म्हणू शकतो आपण, पुन्हा त्या पायऱ्यांवरती जमा झाली. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's sons, passed by. ओके, आता तो काय करणार की त्या हातातली सुपली जी होती तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता. तेवढ्यात तिथून काय झाला की धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. पास बाय, धोब्याचा जो वॉशरमॅन होता, वॉशरमॅनचा सन कोण, सीताराम, तो तिकडून जात होता. Now what happened now? See next one. Sitaram was on his delivery round. सीताराम काय करायला आला होता, तर कपडे पोहोचवायच्या कामाला आला होता किंवा निघाला होता. ओके, he had a bundle of freshly pressed clothes balanced on his head. आणि त्याच्या डोक्यावरती इस्त्रीची कपडे म्हणजे नुकतीच इस्त्री केलेल्या कपड्यांचं ते गाठोडं त्याच्या डोक्यावरती होतं. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. अरे नथू, अशी धूळ उडवू नकोस रे, तो सीताराम त्या नथूला म्हणतो. आर यू अनॉय बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. म्हणजे तू एवढा वैतागलायस का. ओके, आर यू अनॉय म्हणजे वैतागलायस का, कारण बिकॉज दे आर स्टील रेफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. म्हणजे माझ्या मते असं वाटतंय की तुला ते ₹2 जास्त द्यायला अजूनही नकार देत आहेत वाटतं. महिन्याला तुला ₹2 जे वाढून द्यायचे आहेत ते अजूनही तुला काय करतायत, नकार देत आहेत, म्हणून एवढा वैतागलायस का. ओके, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. ओके, मला त्याबद्दल काहीही बोलायची इच्छा नाही आहे. कंप्लेन द स्वीपर बॉय. झाडूवाला मुलगा काय केला, तो झाडूवाला जो मुलगा होता तो नथू, ओके, काय करतोय आता, तक्रारीच्या सुरात म्हणाला. आय हॅवंट इवन रिसीव्ह माय रेग्युलर पे अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आज महिन्याची 20 तारीख आली तरी अजून माझा पगारसुद्धा मला मिळालेला नाही आहे. बघा आता काय चाललं आहे, तो काय संभाषण चाललं आहे की आज महिन्याची 20 तारीख आली आहे तरीसुद्धा काय झालं आहे, त्याला त्याच्या महिन्याचा पगार मिळाला नाही. हू वुल्ड थिंक अ बँक वुल्ड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. बरोबर आहे, मग बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार का बरं थकवत असेल. ॲज सून ॲज आय गेट माय मनी, असं कुणाला वाटेल का. बरोबर आहे की ही बँक अजून म्हणजे बँक असून सुद्धा गरीब माणसाचा पगार थकवत असेल असं कुणाला तरी वाटेल का. ओके, ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. काय म्हणतोय तो आता, जर माझा म्हणजे ज्या दिवशी पगार होणार आहे त्या क्षणीच मी इथून काय करणार आहे, निघून जाणार आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आणखीन एक आठवडाही इथे थांबण्यात मजा नाही आहे आणि इथे काम करण्यात तर बिलकुल मजा नाही आहे, असं तो म्हणत होता. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स जस्ट टू एम्फासाइज his point and giving himself confidence. Emphasize means a draw attention to. ओके, आता याचा जर मराठी अर्थ जर करायला गेला एम्फासाइजचा, तर एम्फासाइज म्हटल्यावरती तुम्ही असं म्हणू शकता
की त्याच्यावरती जास्त जोर देणे किंवा त्या गोष्टीला जास्त महत्त्व देणे असं आपण इथे म्हणू शकतो. एम्फासाइज. ओके, मीन्स ड्रॉ टू अटेन्शन टू. आणि एवढं म्हणून तो काय केला की मी इथे एक आठवडाभरही अजून थांबणार नाही असं तो म्हणू लागला. आणि असं म्हणत त्या नतूने काय केलं, आपल्या हातातली जी सुपली होती ती कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली आणि आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी त्याने ती सुपली जी आहे ती जोरजोरामध्ये डस्टबिन ज्या काय करू लागला, पॅन अगेन्स्ट, पॅन हे जर म्हणजे सुपणी, बरोबर ना, नतू बँग म्हणजे आपटायला सुरुवात केली. काय, पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स, खूप वेळा जोरजोराने आपटली. कारण त्याला त्याचं काय करायचं होतं, तो त्याच्या मुद्द्यावरती ठाम होता आणि आत्मविश्वासपूर्वक तो बोलत होता. ओके, आता पुढे काय होते पाहूया. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. बरं, सीताराम म्हणतो की ठीक आहे, आय शॅल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू. ओके, मग तुझ्याजोगं एखादं काम मिळालं तर मी पाहून ठेवेल बरं का. अँड ही प्लोडेड बेअर फूट along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulder. ओके, प्लोडेड म्हटल्यावरती तिथे अर्थ दिला आहे बघा की वॉक हेविली. बरोबर, इथे दिसते बघा वॉक हेविली. ओके, म्हणजेच काय, जर मराठीमध्ये जर तुम्ही अर्थ घेतलात तर मोठ्या कष्टाने चालणे किंवा मोठ्या प्रमाणावरती कष्ट करणे. मग तो काय म्हणतो की तुला मी काम पाहून ठेवेल, म्हणजे भेटलं तर तुला सांगेलच असं म्हणून काय केलं त्याने, डोके व खांदे पार झाकून जातील एवढं असं मोठं कपड्याचं गाठोडं कसं बसं तर डोक्यावर सावरत तो काय करू लागला, आपले पाय पुढे काय करू लागला, ओढत पुढे जाऊन निघून गेला. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड. आता काय झालं की चौथ्या घरापाशी येऊन तो पोचला होता. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. आता त्या घरातली एक जी बाई होती तिला काय करायची होती, झाडूवाल्याची गरज होती असं बोलताना त्याने ते ऐकलं. बरोबर ना, सीताराम हर्ड. बघा, सीताराम हर्ड. ओके, टाईंग हिज बंडल टुगेदर. ओके, आणि गाठोडं बांधता तो काय म्हणाला, तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. तो काय म्हणतो की माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो काय म्हणाला, पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. ओके, ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. तो काय म्हणाला की पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो कारण आता तो एका बँकेमध्ये काय आहे, कामाला आहे, पण ते लोक त्याला काय देत नाही आहेत, पगार देत नाहीत, म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. ओके, चला तर काय पुढे काय सीन होतोय पाहूया. इंटरेस्टिंग आहे, बरोबर ना. असे जर लेसन असेल तर शिकायलाही मजा येते. ओके, फाईन. सो काय होतंय बघा बरं पुढे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. ओके, आता काय झालं, असं का. मग त्या मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. मग त्याला उद्याच भेटायला सांग. त्या श्रीवास्तव ज्या होत्या त्या त्याला म्हणाल्या. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ अ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड्स. हॉइस्टेड म्हणजे रेज अ हायर पोझिशन. ओके, असं इथे अपेक्षित अर्थ आहे हॉइस्टेड. आता हॉइस्टेडचा अजून जर मराठीमध्ये जर आपण मिनिंग पाहायला गेलो तर हॉइस्टेड म्हणजे काय म्हणू शकतो की आधार मिळाला असं त्याला इथे म्हणायचं आहे, की आधार देण्याचं आपण काम केलं असं त्याला इथं म्हणायचं आहे. ओके, सो सीताराम काय झाला की ग्लॅड दॅट ही हॅड बीन सर्व्हिस टू बोथ कस्टमर. कारण त्याला आनंद झाला कारण त्याने दोघांचंही काम साधलं होतं, त्या ग्राहकाचं पण आणि त्याच्या मित्राचं पण. आणि म्हणून तो काय झाला होता, त्याला असं वाटत होतं की मी कोणाला तरी आधार दिला. ऑन हिज शोल्डर अँड काय झालं की होस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर. आणि तो काय करत होतो की त्याचं जे गाठोडं होतं त्याच्या शोल्डरवरती आधार देत तो मनोमन विचार करू लागला आणि वेंट हिज वे, आणि त्याच्या कामाला तो निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. ओके, आता
मिसेस श्रीवास्तवला काय करायची होती की काही शॉपिंग करायची होती, हॅड टू डू सम शॉपिंग. ओके, आणि काय झालं की अशा पद्धतीने श्रीमती श्रीवास्तवाला खरेदीसाठी कुठे जायचे होते, बाहेर जायचे होते. आणि त्यांनी काय केलं आता पुढे बघा, शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आयाज. ओके, आया अँड अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. ओके, अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, जस्ट अ मिनिट, अँड told the cook not to be late with the midday meal, and then she set out for the Pipalnagar market place to make the customary tour of the clothes shop. Now what do you mean by customary? Customary म्हणजे usual, habitual म्हटल्यावरती नेहमीच्या प्रमाणे, सवयीप्रमाणे, नेहमीच्या सवयीप्रमाणे असं आपण इथं म्हणू शकतो. मग आता पुढे काय झालं की ज्या श्रीमती श्रीवास्तव ज्या होत्या त्या खरेदीसाठी त्यांना बाहेर जायचं होतं. आणि त्यांनी काय केलं, त्या आयाला इन्स्ट्रक्शन दिली की त्या बाळाला सांभाळायच्या सूचना दिल्या. इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना दिल्या. आणि त्याचबरोबर सांगितलं, त्या स्वयंपाक्याला पण सांगितलं की दुपारचा जो स्वयंपाक आहे तो काय कर की दुपारचा जो स्वयंपाक वेळेत करायला सांगितला. आणि त्या नेहमीच्या कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिपलनगरच्या बाजारामध्ये गेल्या. ओके, जस्ट अ मिनिट, जरा मी थोडासा वर घेतो जेणेकरून तुम्हाला पुढच्या पार्टकडे आपल्याला जाता येईल. ओके, धडा फार मोठा आहे पण पाहू, जर आपल्याला कंप्लीट करता आला तर आपण कंप्लीट करू. जर व्हिडिओ लेंदी होत असेल तर आपण 2 पार्टमध्ये विभागणी करूया, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर माझ्या मते असं मला वाटतं की 2 पार्टमध्ये विभागणी करावी लागेल. बघू, जर इंटरेस्टिंग वाटत असेल तर आपण करूच या, नाहीतर मग 2 पार्टमध्ये करूया, अदरवाईज कंटिन्यू करूया. ओके, नाव आता व्हॉट हॅपन नेक्स्ट वन बघा बरं काय झालं बरं आता पुढच्या ह्याच्यामध्ये. सी अ लार्ज शॅडी टॅमराईन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. ओके, बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार अशा चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी काय होते, सी एंड ऑफ द बाजार. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टिंग फ्रॉम द हीट. काय झालं होतं, बाजाराच्या एका टोकाला एक चिंचेचं झाड होतं आणि तिथे त्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. त्यांच्या मैत्रिणीच होत्या त्या. ओके, सो काय झालं बघा पुढे. ओके, मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. त्यांनी काय केलं होतं, एका मोठ्या रुमालाने स्वतःला त्या वारा घालत होत्या. ओके, शी कंप्लेन ऑफ समर. आणि त्या काय करत होत्या की स्वतःला वारा घालत होत्या. आणि त्या वेळेला त्यांनी काय केलं, त्या कडक उन्हाळ्याचा जरा काय केला, जरा म्हणजे कंप्लेन म्हणजे स्वतःशीच फुटफुटत होत्या. विच शी अफ्रेड अफर्म्स वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ द पीपल नगर. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की पीपलनगरच्या इतिहासातला हा सगळ्यात कडक उन्हाळा आहे असं त्या सांगत होत्या. ओके, सो शी दॅन शो मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय and for 5 minutes they discuss its shade, texture and design. आता पुढे काय झालं तर त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कापडाचा नमुना श्रीमती श्रीवास्तव यांना दाखवला. आणि मग पुढची 5 मिनिटे ते कापडाचा रंग कसा आहे, त्याची नक्षी कशी आहे, त्याचं पोत काय कसा आहे, अशा पद्धतीने त्या गोष्टींवरती त्या दोघी जणी काय करू लागल्या, चर्चा करू लागल्या. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, "Do you know, my dear, that Seth Govindram's bank can't even pay its employees." ओके, काय झालं तेवढ्यामध्ये त्या श्रीवास्तव मॅडम ज्या होत्या, श्रीवास्तव बाई होत्या, त्या काय म्हणाल्या, त्या विषयावर बोलून झाल्यावरती श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, अगं तुला माहीत आहे का, शेठ गोविंदरामची बँक आहे ना, त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगार देखील देऊ शकत नाही आहे. ओके, only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. कारण काय कशावरून त्या म्हणाल्या होत्या, कारण ते म्हणाले होते की आजच त्यांचा झाडूवाला तक्रार करत होता की महिना उलटून गेला तरी अजून पगार मिळालेला नाही आहे. ओके, चला तर पुढे काय होते पाहूया बरं. ओके, जस्ट अ मिनिट, आय विल जस्ट अपवर्ड.
shocking, okay, remark Mrs. Bhushan, okay, if shocking and remark Mrs. Bhushan, if they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the clothes should be getting paid either. बरोबर आहे. म्हणजे आता काय झालं की अरे बापरे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाही, याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही, श्रीमती भूषण उत्तरल्या. म्हणजे त्यांनी उत्तर दिलं. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of a Kamal Kishore photography shop talking with the owner. आणि त्या चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवांचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी काय करत बसले होते, गप्पा मारत बसले होते. ओके, सो अशा पद्धतीने पहा बरं कशा पद्धतीने पुढे चालले आता. सो देर यू आर क्राईड मिसेस भूषण, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन हॉवर, वेअर डिड यू डिसॲपियर. तुम्ही इथे बसलात तर त्या श्रीमती भूषण उद्गारल्या. अहो 1 तास झाले तुम्हाला सगळीकडे शोधते, कुठे गायब झाला होतात. ओके, नाव वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण, had you remained stationary in one shop, I might have found you, but you go from one shop to another like bee in a flower garden. Stationary म्हणजे स्टेबल होणे, बरोबर आहे. नॉट मुव्हिंग, स्थिर, बरोबर. मग आता ते काय म्हणाले या प्रश्नावरती, ते काय म्हणाले, कुठेही नाही. मिस्टर भूषण म्हणाले, तू एकाच दुकानात स्थिर असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असतेस. ओके, नाव जस्ट मी वरती घेतो PDF जेणेकरून आपल्याला पुढचा पार्ट पाहता येईल. ओके, डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. व्हॉट यू मीन बाय ग्रम्बलिंग. ग्रम्बलिंग म्हणजे बडबड करू नका, वायफळ बडबड करू नका किंवा कुरकुर करू नका. ओके, तक्रार करू नका असं त्याचं इथं अपेक्षित अर्थ आहे, बरोबर. सो द हीट इज ट्राईंग इनफ, आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर, even the banks about to go to the bankrupt. ओके, नाव बँकक्रप्ट म्हटल्यावरती काय की इथे आपल्याला अर्थ दिला आहे, विदाउट इनफ मनी टू पे व्हॉट यू वोव फायनान्शियली रन, म्हणजे दिवाळखोर निघणे, दिवाळखोरीत जाणे असं इथे अर्थ होतो. ओके, तर त्यावर त्या श्रीमती भूषण काय म्हणाल्या की उगाच कुरकुर करू नका, आधीच या गरमीने हैराण केलंय, पिपळनगरमध्ये काय चाललंय कुणास ठाऊक, बँकवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. काय म्हणाला कमल किशोर ताडकन उठून म्हणाले, कोणती बँक. वाय द पिपलनगर बँक, ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर. ओके, अर्थातच कोणती बँक आहे पिपलनगर. मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांचा पगार देणं देखील त्यांनी बंद केलंय. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे. नो, बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम, अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो partition to the keeper of the barber shop next door. Deepchand, have you heard the latest? The Pipalnagar bank is about the collapse. You should better get your money out as soon as you can. बरोबर आहे. आता काय झालं की माझं नाही पण माझ्या शेजारच्याचं आहे ते उद्गारले आणि मधल्या भिंती पलीकडच्या न्हाव्याच्या दुकान मालकाला देखील त्यांनी हाक मारली. अरे दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का. पिपलनगर बँक म्हणे बंद होणार आहे, लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. ओके, बघा आता कशा पद्धतीने अफवा कशा पद्धतीने कुठपर्यंत पसरले तुमच्या लक्षात यायला सुरुवात झाली असेल की कशा पद्धतीने एक गोष्ट कशा पद्धतीने एक म्हणजे काय सांगितलं होतं त्याचा पगार मिळत नाही म्हणून त्याने तक्रार केली होती, तर कशा पद्धतीने त्याचा रूपांतर कशामध्ये होतं आणि असेच गैरसमज वाढत जातात आणि आपणही आपल्या ह्युमन बिईंग्समध्ये आपणही अशाच पद्धतीचे गैरसमज बघतो
आणि आपण विनाकारण त्रास करून घेत असतो, बरोबर की नाही. चला पुढे काय आहे बघा. दीपचंद who was cutting the hair of an elderly gentleman was so startled that his hand shook. आता काय झालंय बघा. and he nicked his customer's right ear. निक म्हणजे कट स्लाइटली, म्हणजे थोडंसं काय म्हणे कापणे, म्हणजे हलकंच कापणं किंवा खाच पडणं, आपण खरचटणं किंवा काय अशा पद्धतीने. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे काय करत होते, केस कापत होते. आणि ही बातमी ऐकून तो इतका संतापला की त्याचा हात हल्ल्यामुळे त्याच्या गिरायकाचा उजवा कान किंचितसा कापला गेला. ओके होते. आता पुढे काय होतंय पहा. द कस्टमर येल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. ओके, आता तो जो गृहस्थ होता, म्हातारा गृहस्थ, ते वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. ओके, काय ओरडले बरं बघा. पुढे गेलं. द कस्टमर येल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द awful न्यूज ही हॅड जस्ट हिअर्ड. ओके, आणि आधी कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का, त्याच्यामुळे त्या गोष्टीने अजून ते जोरजोरामध्ये ओरडायला लागले. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. ओके, आता काय झालं बघा पुढे की मानेच्या एका बाजूचे केस अजून कापून घ्यायचे, तसंच ते सोडून ते लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानामध्ये फोन करायला गेले. ओके, आता काय होतंय बघा पुढे. ही डायल द शेठ गोविंदराम्स नंबर. त्यांनी डायरेक्ट शेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला. द शेठ वॉज नॉट ॲट होम. पण शेठ मात्र घरी नव्हते. मग वेअर वॉज ही दॅन. मग ते कुठे गेले तर द शेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. तर ते काश्मीरला फिरायला गेले होते. हो, वॉज दॅट सो. अरे चा असं आहे तर. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वयस्कर गृहस्थाचा मात्र विश्वास बसेना. ते काय झाले. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. ते लगेच पुन्हा त्या नाव्याच्या दुकानात आले आणि दीपचंदला म्हणाले, द बर्ड हॅज फ्लोन. पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाऊन. शेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेले. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स अँड दॅन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ beeline फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. ओके, व्हॉट यू मीन बाय beeline? द डायरेक्ट रूट, डायरेक्ट बेधडक जाणे, बरोबर आहे. beeline म्हणजे बेधडक किंवा तडक जाणे असं आपण इथं अपेक्षित अर्थ घेऊ शकतो. आणि काय म्हणाले, शेठ गोविंदराम हे गाव सोडून पळून गेलेत म्हणजे नक्कीच दिवाळखोर. आणि ताबडतोब ते ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. ओके, आय होप सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने समजत असेल आणि अर्थ देखील समजत असेल. व्हेरी नाईस लेसन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. चांगल्या पद्धतीने आपला लेसन चाललेला आहे. आपण असं करूया की हा कंटिन्यू करूया, कारण संपून जाईल हा धडा. जास्त आता वाटत नाही मला मोठा राहिला आहे, थोडा राहिलेला आहे तर संपून जाईल. ओके, सो व्हॉट हॅपन नाऊ नेक्स्ट. सी पहा बरं आता काय होतं आहे बरं. आता नेक्स्ट काय होणार आहे पुढे पाहूया आपण. आता काय ट्विस्ट येते पाहूया. ट्विस्टिंग आहे, बरोबर आहे, इंटरेस्टिंग आहे. तर त्यामुळे कितीही मोठा असला तरी इंटरेस्ट वाढत चाललेला आहे. पाहूया. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. ओके, आता ही जी बातमी आहे पूर्ण काय झाली की बाजारात वणव्यासारखी पसरली होती. ओके, आणि with the rapidity of the forest fire from the general merchants it traveled to the shop. Okay, and circulated amongst the customer and then spread with them in a various directions to the battle seller, the tailor, to the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. Okay, pavement इथं आपण म्हणू शकतो. ओके, आता काय झालं बरं बघा. ही बातमी एवढी वणव्यासारखी पसरली बाजारामध्ये की अगदी किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानांपासून ते गिरायकापर्यंत ही बातमी पोचली. त्यांच्याकडून ती सगळीकडे झाली. अगदी पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्यांकडे, सोनाराकडे, अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत देखील ती जाऊन पोचली. बघा,
एक बातमी कशी होती की त्याला पगार मिळाला नाही. ती बातमी त्या पगार नाही मिळाला म्हणून त्याने काय म्हटलं, तो जॉब शोधतोय सीताराम म्हणाला. आणि त्या सीतारामने त्या श्रीवास्तव मॅडमला सांगितलं. श्रीवास्तवकडून त्या भूषण मॅडमकडे गेलं. भूषण मॅडमने काहीतरी वेगळंच सांगितलं. ते त्या नवऱ्याकडनं तिकडे दुसरीकडे असं पसरत कशा पद्धतीने निगेटिव्ह थिंकिंग इन्स्पायर्ड होत गेले बघा. ओल्ड गणपत द बेगर हॅड क्रूक लेग. ही हॅड बीन स्क्वायटिंग क्रूक म्हणजे नॉट स्ट्रेट. ओके. And he had been squatting on the pavement of years. Okay, calling for alms. In the evening someone would come with a barrow, okay, or take him away. He had never been known to walk, but now on learning that the bank was about the collapse, Ganpat astonished, okay, everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in saving. ओके. आता बघा बरं काय झालं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता प्रथम सगळे काय करूया, मिनिंग्स पाहूया इकडे. आता क्रूक. ओके. क्रूक म्हणजे काय तर नॉट स्ट्रेट म्हणजे सरळ नसलेला असं इथे अपेक्षित अर्थ आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर स्क्वॅटिंग म्हणजे काय की जे भिकारी असतात की नाही ते पाय दुमडून बसतात म्हणजे लंगडा असल्यासारखं भासवतात अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण अजून एक अर्थ इथे पाहू शकतो, दॅट इज आर्म्स म्हणजे गिफ्ट टू द हेल्प पुअर म्हणजे भिक्षा, इथे अर्थ भीक आहे. बॅरो म्हटल्यावरती इथं तुम्ही म्हणू शकता की हातगाडी किंवा दोन चाकी, बरोबर आहे. आणि इथे त्याच्यानंतर अजून कुठला अर्थ इथे अपेक्षित आहे, बस एवढेच अर्थ आहेत इथे. सो एवढे आपण 3चे अर्थ आपण इथे पाहिले. ओके. सो आता होतंय काय की जो गणपत म्हातारा भिकारी होता, म्हातारा गणपत नावाचा भिकारी एका पायाने लंगडा होता आणि कित्येक वर्षापासून तो पाय दुमडून बसायचा, त्या फुटपाथवरती भीक मागायचा. संध्याकाळी हातगाडीवरून त्याला घेऊन जायचे, बरोबर आहे. संध्याकाळच्या वेळेला त्याला कोणीतरी हातगाडीवरून घेऊन जायचे. ओके. आणि काय झालं आता तर कुणीही त्याला कधी चालताना पाहिले नव्हते, पण तो आता बँक बुडीत खाती निघाल्याचे ऐकताच गणपत एकदम उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे पाहून सगळ्या लोकांना जरा आश्चर्य वाटलं. नंतर समजले की त्यांनी 1,001 रुपये बँकेत जमा करून ठेवलेले आहे. पहा म्हणजे कशी बातमी काय होती आणि कशाचे काय झालं आणि कशामुळे काय काय प्रॉब्लेम्स व्हायला लागले तुमच्या इथे लक्षात यायला सुरुवात झाली असेल. चला जाऊया पुढे. ओके. मेन स्टूड इन अ ग्रुप्स ॲट अ स्ट्रीट कॉर्नर्स अँड डिस्कसिंग. ओके. काय करतायत, डिस्कसिंग द सिच्युएशन. Pipalnagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or droughts, and the imminent crash of the Pipalnagar bank set everyone talking and speculating. Okay, speculating means chewing over and rushing about in a frenzy. Okay, some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already taken on their money or on never having put any in. So others speculated on the reasons for the crash. Okay, and putting it all down to excess eagles in by Shet Govind Ram. Okay. आता जर इथे तुम्ही काही अर्थ पाहायला गेले तर ड्राऊट म्हणजे काय तर दुष्काळाची परिस्थिती. इमिनेंट म्हणजे काय म्हणू शकतो आपण तर लाईकली टू कम हॅपन्स किंवा संकट लवकरच काय करणार की लवकरच संकट किंवा संकट वगैरे येण्याचा संभव असणे त्याला आपण इमिनंट असं आपण म्हणतो. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलात तर स्पेक्युलेटिंग म्हणजेच काय असं म्हणू शकतो की अंदाज बांधणे. फ्रेंझी म्हणजे अतिशय रागाने सैरभैर होणे. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं मी फारसाइटनेस म्हणजे तर याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की दूरदर्शीपणाने.
आणि त्याच्यानंतर इंजल्ट्स म्हणजे काय म्हणू शकतो, मनमुराद. आणि अशा पद्धतीने काय झालं आता पहा की तो जो भिकारी ज्यावेळेस जोरजोराने धावू लागला त्यावेळेस लोक घोळक्याने काय झाले, रस्त्यावरती येऊन उभे राहिले. मॅन स्टूड इन ग्रुप्स इन स्ट्रेट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन, आणि परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आज पीपल नगरमध्ये क्वचित कुठले संकट आले होते. इथे कधी पूर नाही, भूकंप नाही, दुष्काळाची परिस्थिती कधी ओढवली नाही. मात्र पीपल नगर बँक बुडणार या बातमीने काय झाले, अनंत प्रकारच्या चर्चांना काय झाले होते, आता तोंड फुटले होते. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरभैर झाल्यासारखे वागत होते. काही जण आपण कसे वेळेत पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दलच स्वतःची पाठ ठोकवून घेत होते. तर काही जण बँकेत पैसे ठेवले नसल्यामुळे खुश होते. बरोबर आहे. आणि अनेक लोक या दिवाळखोरीच्या मागची कारणे काय असतील याचा तर्क करत होते. आणि शेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली असावी असं म्हणत होते. अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टींची चर्चा तिथे चालू होती. नाव आता पुढे काय झालंय बघा की पुढे काय म्हणतायत. ओके, द शेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. ओके, आता तर दुसऱ्यांच्या एक जण म्हणाला की शेठ आता राज्य सोडून पळून गेले. तर दुसरा काय म्हणतोय, ही हॅड फेल्ड द कंट्री सेड अनदर. तर दुसरा म्हणतोय ते तर आता मला असं वाटतं की देश सोडूनच पसार झाले आहे. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड थर्ड. आणि तिसरा म्हणतोय की नाही ते पीपल नगरमध्येच लपून बसले असतील. तर चौथा काय म्हणतोय, तर ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमराइड टी सेड फोर्थ अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि ते काय म्हणले की चौथा असं म्हणतोय, तर झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेले पाहिले होते. काय कुठल्या चर्चा आणि कशा चालल्या तुमच्या पण आता लक्षात आलं असेलच. ओके, सो आता काय होतंय बघा की दुपार झाली त्यावेळेस काय होतंय, बाय नून द स्मॉल बँक ओके हॅड गॉन थ्रू ऑल इट्स अ रेडी कॅश. ओके, अँड द हार्श मॅनेजर वॉज इन अ डायलिमा. ओके, सो आता इथे नीट लक्षात घ्या की काय चाललेलं आहे की व्हॉट इज दॅट. ओके, डायलेमा और डिलेम असंही म्हणू शकता. डिफिकल्ट सिच्युएशन किंवा द्विधा मनस्थिती होणे असं आपण म्हणू शकतो. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिसेट. ओके, तर आता पुढे काय होतं पहा. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूड द क्राऊड टू वेट अंटिल दॅन and there was to no way of contacting Sheikh Govindaram on his houseboat in Kashmir. आता काय झालं की परस्यूड म्हणजे इथे असा अर्थ होतो की खात्री पटवून देणे. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना दुपारपर्यंत या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. गांजलेल्या बँकेचा व्यवस्थापक ओके म्हणजे काय आता इथे असं आपण म्हणू शकतो ना, डायलेम म्हणजे बॅड कमी द्विधा मनस्थिती असणे अशा पद्धतीने. आणि अशा ह्या बँकेचा जो मॅनेजर होता त्याची द्विधा मनस्थिती झाली. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक 30 मैलावरती लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थोपवून धरणे त्याला शक्य वाटत नव्हते. आणि म्हणून त्याने काय केलं, शेठ गोविंद राम यांना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणेही शक्य होत नसल्यामुळे त्याची अवस्था मात्र द्विधा परिस्थितीमध्ये झाली होती. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोविंग डे. ओके, लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. ओके, दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. ही गोष्ट त्या लोकांना मात्र काही पटत नव्हती. ओके, and so they gathered outside on the steps of the bank shouting, give us our money or well break in. ओके, मग आता काय झालं तर त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यांवरती उभे राहून ओरडू लागले, आमचे पैसे आम्हाला परत करा नाहीतर आम्ही बँक फोडू. ओके, पुढे काय होतंय पहा. फेच द शेठना पकडा. We know he is hiding in a safe deposit locker. आम्हाला माहिती आहे
की ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये बसले आहेत हे आम्हाला माहिती आहेत. ओके. मायशिप ओके मिशिप मेकर हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. ओके. पुढे काय झालं नीट पहा बरं आता इकडे. जस्ट अ मिनिट आय विल जस्ट कीप इट अप. ओके. पुढे असं म्हणतायत की ज्यांचा एकही पैसा बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीमध्ये सामील होऊन जमावाला भडकू लागले. ओके. आता ह्या गोष्टीचा फायदा सगळेच जण घेतात ना. मग काय होतंय बघा बरं. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅसेट दॅम. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. आता काय झाला तो मॅनेजर दारांना येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे पण तो ताबडतोब उपलब्ध करणं शक्य नाही आहे असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. नो वी वॉन्ट इट नाऊ. आत्ताच आम्हाला आमचे पैसे पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. काही सर्वजण एक सुरात ओरडले. नाऊ नाऊ नाऊ. आत्ता म्हणजे आत्ताच. अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपलनगर बँक. आणि कुठून तरी एक वीट हवेतून भिरभिरत आली आणि पीपलनगर बँकेची काचेची खिडकी फोडून ती आत घुसली. चला आता पुढे काय होते पाहूया. म्हणजे एक वनवा कशा पद्धतीने गेला बघा बरं. नथू अराईव्ह द नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप. ओके. टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. ही सॉ द रेफ्यूज अँड द ब्रोकन ग्लासेस अँड द स्टोन्स कल्टरिंग द स्टेप्स. रेजिंग हिज हँड in a gesture of horror and disgust he cried, Hollingets, sons of donkey, as though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also to be increased. He smote the steps with his broom, scattering the refuse. Okay. डिस्गस्ट म्हणजे हार्टेड. ओके. लक्षात येते डिस्गस्ट म्हणजे हार्टेड. त्याचं जर आपण मराठी मिनिंग जर पाहायला गेलो तर डिस्गस्ट म्हणजे हार्टेड म्हटल्यावरती आपण असं म्हणू शकतो की डिस्गस्ट म्हणजे असं म्हणू शकतो की चीड येणे म्हणजे अत्यंत वाईट वाटणे असं इथे अपेक्षित अर्थ आपण इथे घेऊ शकतो. मग आता दुसऱ्या दिवशी जेव्हा नथू बँकेचा पायरा झाडायला आला तेव्हा त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे, पायऱ्यांवर पडलेला दगडांचा खच त्याने पाहिला आणि वैतागला, संतापला आणि ओरडत होता, कोण गुंड लोक आहेत हे, गाढव कुठले, उशिरा पगार मिळत होता, हे काय कमी होतं ते की माझा कामही वाढून ठेवलं. चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यांवर जोराने आपटला आणि त्यामुळे कचरा अजून विखरला गेला. ओके. रिफ्यूज म्हणजे विखुरणे, बरोबर ना. रिफ्यूज म्हणजे केर कचरा असं आपण म्हणू शकतो. ओके. चला तर पुढे काय होतं पाहूया. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय. आणि त्या गुड मॉर्निंग म्हटला तो धोब्याचा मुलगा. ओके. गेटिंग डाऊन फ्रॉम द हिज बायसिकल. सायकलवरून उतरत तो म्हणाला, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. त्यावेळेला तो काय म्हणाला, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तू तयार आहेस का. ओके. पुढे काय होते पाहूया बरं. यू शॅल हॅव टू आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला तर करावीच लागेल. ओके. हाऊज दॅट, असं कसं काय झालं. ओके. असं तो काय म्हणतोय आता, नथू म्हणतोय, सेड नथू. हॅवंट यू हर्ड, म्हणजे तू ऐकलं नाहीस का. वेल यू शुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपलनगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. मग थांब इथे थोडा वेळ, पीपलनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात असे म्हणून आपले खाते या बँकेत नाही. या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. अँड ही वेव चिअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पीड अवे ऑन हिज सायकल. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. ओके.
आणि नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. ओके. वेन ही हॅड फिनिश हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट टीप टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. आणि काय झालं की सगळं त्याने साफसफाई वगैरे करून घेतली आणि सगळं आपलं काम आटोपल्यावर तो मॅनेजरची वाट बघत सगळ्यात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आणि काय म्हणाला आता तो की ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आज पगार घ्यायचाच असा त्याने निर्धार केला. सो हू वुल्ड हॅव इनफ वुल्ड हॅव द थॉट द बँक वुल्ड कोलॅप्स. ही सेड टू हिमसेल्फ अँड लुक thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. आणि बँक बुडणार असं कोणाला तरी वाटलं होतं का, तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला, हे असं कसं काय झालं बरं. सो दिस इज अबाउट द स्टोरी. आय थिंक यू आर एन्जॉईंग दिस स्टोरी. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने या स्टोरीबद्दल 2.2 या स्टोरीबद्दल आता आपण चांगल्या पद्धतीने इथे अभ्यास केला आणि आय होप सो की तुम्हाला ही स्टोरी चांगल्या रीतीने समजली असेल आणि चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजून देण्याचा देखील इथे प्रयत्न केला. आणि अशा पद्धतीने हे जे आपले काय म्हणत होतो आपण तर हे जी स्टोरी होती ही स्टोरी कशा पद्धतीने इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे लेखकाने इथे रंगवली. आणि काय म्हटला होता तो नथू झाडू मारणारा आणि त्याचा पगार वेळेवर मिळाला नाही आणि त्याच्यासाठी त्याने नोकरी शोधण्यासाठी त्या धोब्याने दुसऱ्या एका त्याच्या कस्टमरकडे कशी विनंती केली आणि त्या विनंतीचं रूपांतर ह्या अफवेमध्ये कसं रूपांतरित झालं आणि कशा पद्धतीने लोकांनी त्याच्यावरती रिॲक्शन केली आणि पीपलनगर बँक ही कशा पद्धतीने म्हणजे फ्रॉड नसताना ही फ्रॉड सिद्ध झाली हे याचं चांगलं वर्णन आपल्याला इथे केलेलं आहे. आणि अशा बारीक बारीक गोष्टी आपल्याही जीवनामध्ये होत असतात. त्यामुळे जास्त पहिलं सगळ्यात प्रथम त्या गोष्टीचा विचार करावा की नेमकं ती घटना घडली आहे का, सत्य आहे का, आणि नंतरच त्याच्यावरती रिॲक्ट व्हावं असं लेखकाला इथे सुचवायचं आहे. आय होप सो की तुम्हाला ही जी काही हा जो लेसन आहे हा आवडला पण असेल आणि समजलाही असेल आणि ह्याच्यातूनही तुम्ही नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न देखील केला असेल. आणि अशा पद्धतीने हा 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक हा आपण इथे चांगल्या रीतीने कंप्लीट केला. लेसन संपवलेला आहे आणि चांगल्या रीतीने तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला याच्या पुढचेही व्हिडिओज तुम्हाला येतील. लाईक करा, शेअर करा. थँक्यू वन्स अगेन.